पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये एक कॅरेक्टर आहे अंतू बर्वा. कायम तो उद्धव ठाकरे कसे टोमणे मारतात तसाच कायम टोमणे मारून बोलायला तो प्रसिद्ध अंतू बर्वा. त्यांच्या रत्नागिरीतले होते ते. त्यांच्या त्या रत्नागिरीत एकटा वकील होता कसबकर. तो वकील कायम म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शनला उभा राहायचा आणि पडायचा, उभा राहायचा आणि पडायचा, कधीही जिंकून आला नाही. त्यावेळी त्याच्यावरती शेरेबाजी करण्याकरता हा अंतू बर्वा काय म्हणायचा की कोणी समजा सायकलवरून पडला, त्याचा अण्णू झाला काय रे, म्हणजे त्या कसबकर वकिलाला अण्णू म्हणायचा. म्हणजे वरून समजा नारळाचा बोंडा पडला, त्या बोंड्याचा अण्णू झाला काय रे, अशी ती म्हण तयार झाली. पूर्वजांनी ज्या म्हणी तयार करून ठेवल्या तशी अशा आधुनिक काळात एक नवीन म्हण तयार झालेली आहे. म्हणजे काय, जो कोण माणूस निरर्थक, बाष्कळ आणि अर्थहीन बडबडत राहतो, त्याच्या बडबडीचा कोणावरही काहीही परिणाम होत नाही, अशा माणसाला म्हणतात तुझा संजय राऊत झाला काय रे. कळलं ना. तर आता महाराष्ट्रातच संजय राऊत राहतो असं नाही, आता एक अमेरिकेत संजय राऊत झालेला आहे. कोण? ट्रम्प. तो ट्रम्प सकाळपुढे उठला काय तर पृथ्वीचं एक हे घेऊन बसतो, कॅलेंडर, पृथ्वीचं चित्र, आणि तो बघतो ह्या पृथ्वीवर कुठल्या कुठले देश आहे. तो त्यांचा पी आहे, तो सांगतो हा एक देश आहे, हां लाव त्याच्यावर टॅरिफ 200%. आणि कुठला देश उरला तर नाही ना, हा अमुक एक देश उरलाय साहेब, लाव त्याच्यावर 400% टॅरिफ. आणि रशिया युक्रेन का युद्ध हमने रुकवाया, भारत पाकिस्तान का युद्ध हमने रुकवाया, अशी निरर्थक, बाष्कळ, अर्थहीन बडबड हा जो ट्रम्प करतोय, त्या ट्रम्पचा राऊत झाला. राऊत व्हायला तुम्हाला वेळ लागत नाही. तुमच्या बोलण्याचा कुठेही कसलाही परिणाम होत नसेल तर त्याला संजय राऊत होणे असं म्हणतात. कळलं का. ह्या म्हणी ना अशाच तयार होतात म्हणी. आता ह्याचा ट्रम्प एवढ्या मोठा जगाचा तू नेता आहेस आणि असल्या बाष्कळ बडगडीने तू तुझ्या नेतागिरीचं गुळगुळा करून टाकला, कोणी किंमत देत नाही तुला. आता वर्ल्ड कोर्टामध्ये तुझ्या विरुद्ध केस घातलेली आहे. कुठल्या आधारावर तू असे टॅरिफ लावतो. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे काही चालेना असं म्हणतात. देवाजीच्या मनात आलं तर ठीक आहे, आले ट्रम्पच्या मनात तिथे कुठल्या देशाचे काही चालू ना, अशी म्हण अजून तयार झालेली नाहीये. तू देव नाहीये, तुझी हेकडी सगळे बाहेर काढणार जगातले. तुझ्यापेक्षा अमेरिका जरी सर्व शक्तिमान असला तरी तोला मोलाचे अनेक देश आहे. भारताची अर्थव्यवस्था डेड झालेली आहे. कुणी सांगितलं तुला गाढवा. भारताची अवस्था 3ऱ्या नंबरवर यायची झालेली आहे.